सर्वप्रथम सर्वांना जय शनिदेव आणि जय श्रीराम। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा या गावातील शनिदेव यांचे मंदिर। तर चला बघूयात आपण जैनपूर कोठारा या गावातील शनिदेव यांचे मंदिर। त्या अगोदर तुम्ही बघू शकता शनिदेवांचा झेंडा। जैनपूर कोठारा या गावाच्या लगतच पूर्णा या नदीमध्ये बांधलेले हे शनिदेवांचे मंदिर। इथे येताच आपल्याला दिसते एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने बांधलेले शनिदेव महाराज यांचे भव्य मंदिर। पूर्णा नदीमध्ये मोठ्याले कॉलम लावून तयार केलेले हे शनिदेव महाराजांचे मंदिर खूप छान दिसते। तर मित्रांनो, तुम्हाला दाखवणार आहे मी या मंदिराची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कोणीही स्किप करू नका। तर चला बघूयात आपण शनिदेव यांचे मंदिर। शनी अमावस्येच्या दिवशी या मंदिरामध्ये हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। गेल्या कोरोनाच्या काळामध्ये हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते। त्यावेळेस भाविकांनी खूप नाराजी व्यक्त केली होती। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये असलेल्या शनिदेव महाराजांची मूर्ती। एका बाजूस आहे जैनपूर कोठारा हे गाव आणि उर्वरित 3 बाजूस आहे पूर्णा या नदीची पाण्याची पातळी। तर मित्रांनो, असे म्हटले जाते की शनी अमावस्येच्या दिवशी या गावातील लग्न झालेल्या लेकीबाई सुद्धा शनिदेवांच्या दर्शनासाठी दरवर्षी इथे येत असतात। तसेच शनी अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी भंडाऱ्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवला जातो। जवळपासच्या गावातील सर्व भाविक या दिवशी या ठिकाणी येतात। मंदिरामध्ये या ठिकाणी आपल्याला महादेवांचे सुद्धा दर्शन होऊन जाते। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये असलेले हे नंदी महाराज आणि महादेवांची पिंड आणि बाजूला शनिदेवांची मूर्ती। या ठिकाणी या मंदिरामध्ये शनिदेव महाराजांच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रदक्षिणा घालण्यासाठी असलेले हा मार्ग। तर त्या मार्गामध्ये आपल्याला खूप देवदेवतांच्या मूर्तींचे सुद्धा दर्शन होऊन जाते। आणि मित्रांनो, फायनली आमचे सुद्धा शनिदेवांचे दर्शन झालेले आहेत। खूप छान मन प्रसन्न होऊन जाते देवांचे दर्शन घेऊन। आठवड्यातील शनिवार या दिवशी या ठिकाणी खूप संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणचे वातावरण खूप रमणीय आणि शांत आहे। या ठिकाणी येणारे ते थंड हवेचे झुळूक आहाहा मनाला शांत करून जाते। तर तुमचा इथे येण्याचा विचार कधी आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी येण्यासाठी सर्वात बेस्ट म्हणजे शनी अमावस्या या दिवशी। तर मित्रांनो, तुम्ही या दिवशी येऊन इथे खूप छान पद्धतीने दर्शन घेऊ शकता। तसे तर या ठिकाणी दर शनिवारला भाविक दर्शनासाठी येत असतात। तुम्हीही त्या दिवशी येऊ शकता। तर मित्रांनो, जैनपूर कोठारा या गावातील तुम्हाला शनिदेव महाराज यांचे मंदिर कसे वाटले हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।